आज आपण आनंदाची बाग या बालकथासंग्रहातील कथा पाहणार आहोत. कथेचं शीर्षक आहे एकदा सूर्य रुसून बसला. मे महिन्याचा कडक उन्हाळा सुरू. दुपारची वेळ. बाळू घामाघूम होऊन दारात उभा. त्याच्यासोबत एक वयस्कर गृहस्थ थोडेसे अस्वस्थ अवस्थेत. बाळूनं आईला घाईनंच हाक मारली. आई, ए आई, अगं जरा बाहेर ये ना. आई घरातून दारात आली. तेवढ्यात ते उभे असलेले गृहस्थ मटकन खालीच बसले. बाळूनं त्यांना पटकन सावरलं. बाळू आईला म्हणाला, अगं वाटेत अचानक चालता चालता बसले. मी विचारलं त्यांना, काका काय झालं आपल्याला, बरं वाटत नाही का? तर ते म्हणाले, भोवळ आल्यासारखी वाटते उन्हानं, पाणी हवंय, घशाला कोरड पडली. म्हणून आई मी त्यांना आपल्याकडं घेऊन आलो आहे. तू थंड पाणी आणतेस का त्याच्यासाठी? आईनं लगेच ग्लुकॉन डी पावडर टाकून थंडगार पाणी आणलं. त्या गृहस्थांना दिलं. थोड्या वेळानं त्यांना बरं वाटलं. आईकडे पाहून म्हणाले, मुलगा फार गुणाचा आहे हो तुमचा. बाळा नाव काय तुझं? मी बाळू, म्हणजे घरात बाळू आणि शाळेत शुभम. बरं बरं, हसत ते उठले. देव तुझं भलं करो. आता बरं वाटतंय मला, येतो मी. धन्यवाद देऊन ते गृहस्थ निघून गेले. बाळू घरात आला. स्वच्छ हातपाय तोंड धुतलं. टॉवेलनं तोंड पुसता पुसता तो आईला म्हणाला, आई केवढा ग हा उन्हाळा. सूर्य नुसती आग ओकतोय. आई नुसतं हू म्हणाली. दिवसभर बाळूला त्या गृहस्थाचा उन्हानं अस्वस्थ झालेला चेहरा दिसत होता आणि सूर्याचा राग येत होता. त्या रात्री तो नीट झोपलाच नाही. बाळूचा राग सूर्याला कळालं की काय, दुसऱ्या दिवशी सूर्य उगवलाच नाही. सगळीकडे नुसता अंधार. 24 तास आता केवळ रात्र. अतोनात थंडी वाढली. सूर्यप्रकाश नाही म्हणून झाडाची वाढ खुंटली. बाळूला विचार पडला, सूर्यप्रकाश नाही तर आता पाण्याची वाफ कशी होईल? वाफ नाही तर पाऊस धरणीवर कसा येईल? पाऊस नाही तर मग ही धरणी हिरवीगार कशी दिसेल? ऋतुचक्र थांबून आता एका जागी गप्प बसेल. सूर्योदय सूर्यास्ताचा आता कसा मेळ होणार? रोज नव्या दिवसाची आता कोण चाहूल देणार? काळाकुट्ट अंधारात मग कशी सापडेल वाट? सूर्य नसला तर मग साऱ्यांची लागेल वाट. एक ना दोन केवढे प्रश्न बाळापुढे येऊन बसले, पण उत्तर सापडेना. बाळूनं मोठ्यानं आवाज दिला, सूर्यदादा रुसू नको रे माझ्यावर, ये रे लवकर. आई म्हणाली, बाळू अरे काय बोलतोस? आईनं त्याला झोपेतून उठवतच विचारलं. तेव्हा बाळूला कळलं की आपण स्वप्न पाहिलं होतं. स्वप्नात सूर्य रुसला होता, सत्यात नाही, कारण पहाटेचा प्रकाश घरात केव्हाच शिरला होता. धन्यवाद.